आगमनानंतर सादर करणार आहोत। शब्दगंध साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य व अहमदनगर महानगरपालिका अहमदनगर यांच्या वतीने हे यंदाचं हे संयुक्त संयोजन केलेलं आहे। शब्दगंध साहित्य परिषदेने अनेक नामवंत साहित्यिक घडवण्याचं काम केलेलं आहे। साहित्य माणसाला समृद्ध करतं। अशाच प्रकारे नगर जिल्ह्याच्या सांस्कृतिक चळवळीला साहित्यिक चळवळीला समृद्ध करण्याचं काम शब्दगंध परिवार या संमेलनाच्या माध्यमातून अविरतपणे अखंडपणे 15 वर्ष करत आहे। आणि आपल्या निमंत्रणाचा स्वीकार महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नामवंत साहित्यिकांनी केलेला आहे। इथे हजेरी लावलेली आहे। संमेलनाचं अध्यक्षपद स्वीकारून आपल्या या संमेलनाची उंची वाढवण्याचं काम सुद्धा अनेक साहित्यिकांनी केलेलं आहे। या संमेलनाच्या उद्घाटनासाठी कृषी मंत्री नामदार धनंजयजी मुंडे साहेब उपस्थित होणार आहेत। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सन्माननीय नामदार अजितदादा पवार साहेब या दोघांनी त्यांचे शुभेच्छा संदेश आपल्या या संमेलनासाठी पाठवलेले आहेत। त्यांचे आभार। सर्वांनी आतमध्ये येऊन बसा। त्याचबरोबर आता बुक स्टॉल्सवरची जी गर्दी आहे पुस्तक विक्री थोडा वेळ आपण थांबवावी अशी विनंती करतो आणि सर्व साहित्य प्रेमींना विनंती असेल आपण कृपया समोर येऊन बसा। पत्रकार कक्षामध्ये सर्व स्थानापन्न झालेले पत्रकार बांधवांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। आपल्याला विनंती आहे पत्रकार कक्षाच्या पाठीमागे इतरांनी सगळ्यांनी बसावं। पलीकडच्या बाजूला भरपूर जागा रिकामी आहे। पाठीमागे गेटमध्ये भरपूर गर्दी झालेली आहे। ती गर्दी कमी करून आपण सगळ्यांनी पुढे येऊन बसा आणि या बाजूला खुर्च्या आहेत त्या खुर्च्यांवर आपण बसून घ्यावं ही सगळ्यांना नम्र विनंती आहे। सर्वांनी स्थानापन्न व्हावं। माजी संमेलनाध्यक्ष आणि माननीय इंद्रजितजी भालेराव मी भारतजी गाडेकर यांना विनंती करायची आमंत्रित करावं। धनंजय कंपनीचे मुख्य व्यवस्थापक अरविंदजी पारगावकर सर हे मंचावर स्थानापन्न झालेले आहेत। त्यांचे स्वागत करतो। उपमहापौर गणेशजी भोसले साहेब सभागृहाच्या बाहेर उभे असलेल्या सर्वच मान्यवरांना मी नम्रतेची विनंती करायची 15वे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य आणि स्वागत करण्यासाठी आपल्या समोर आहे भाऊसाहेब फिरोदा हायस्कूलच्या विद्यार्थिनी स्वागत गीतासाठी जी ध्वनी व्यवस्था आहे टक्केवारीला विनंती करतो। स्वागत गीतासाठी जी ध्वनी व्यवस्था आपण साहेबांना आणि व्यासपीठावर विराजमान सगळ्या मान्यवरांना विनंती करतो कृपया आपण दीप प्रज्वलन करावं।
आणि या साहित्य संमेलनाचं औपचारिक उद्घाटन करावं. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करतात आहे. पुरोगामी विचारांचा वसा घेऊन निघालेल्या शब्दगंध साहित्यिक परिषदेचं हे 15वं साहित्य संमेलन. या संमेलनाच्या निमित्ताने हा उद्घाटन सोहळा इथे आपण संपन्न करत आहोत. आचार, विचार, कृती, क्रांती आणि परिवर्तनाचा प्रतीक असलेल्या या 5 ज्योती, या ज्योतींच्या मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलन होते. सन्माननीय आमदार अरुण काका जगताप साहेब यांचा सन्मान यानंतर आपण करणार आहोत. मी राजेंद्रजी उदागे साहेब आपल्याला विनंती करतो, आपण आमदार अरुण काका जगताप साहेब यांचा सन्मान करावा. शब्दगंध साहित्य संमेलनाला माननीय आमदार अरुण काका जगताप साहेबांचे नेहमीच मार्गदर्शन असते. साहित्य सांस्कृतिक चळवळीमध्ये आमच्या पाठीवर शाबासकीची छाप देणारे आणि सदैव आम्हाला मार्गदर्शक असणारे माननीय आमदार अरुण काका जगताप यांचा सन्मान होतोय शब्दगंधेचे. नगरसेविका लताताई शेळके यांना विनंती करतो, आपण आहोत. यशवंतांना विनंती करतो, दोघींना विनंती करून आपण महापौर रोहिताई शेळके यांचा सन्मान करावा. संयोजक आपले अहमदनगर महानगरपालिका सुद्धा आहे आणि संयोजक या नात्याने ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं शब्दगंध अशा आपल्या शहराच्या प्रथम नागरिक महापौर सौभाग्यवती रोहिणीताई संजय शेळके यांचा सन्मान. नगरसेविका लताताई शेळके आणि आदरणीय संयोजन समितीच्या सदस्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या त्या शहराध्यक्ष सुद्धा रेश्माताई नागरे. अहमदनगर महानगरपालिकेचे उपमहापौर गणेशजी भोसले साहेब यांचा सन्मान. राजेंद्रजी उदागे साहेब आणि सुनीलजी गोसावी साहेब यांना विनंती करतो, उपमहापौर गणेशजी भोसले यांचा सन्मान. शब्दगंधेचे अध्यक्ष राजेंद्रजी उदागे साहेब करतील. आपल्या अहमदनगर शहराला सर्वात सुंदर शहर करण्यासाठी अहमदनगर महानगरपालिका सातत्याने परिश्रम घेत असते. कवी इंद्रजीत भालेराव साहेब हे आपल्या संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष सुद्धा आहेत. त्यांचा सन्मान करण्याची विनंती आमदार संग्राम भैया जगताप आपल्याला विनंती करतो, आपण माननीय इंद्रजीत भालेराव यांचा सन्मान करावा.
गावाकडे चल माझ्या दोस्ता असं म्हणत म्हणत अख्ख्या गावाला आपल्या गावाकडे घेऊन जाणारे कविवर्य साहित्यिक इंद्रजितजी भालेराव हे आमचे नेहमीचे प्रेरणास्थान आहेत. शब्दगंध साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष असलेले इंद्रजितजी भालेराव आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेत, त्याबद्दल त्यांचा हा सन्मान होतोय. त्यानंतर एल&टी कंपनीचे मुख्य व्यवस्थापक अरविंदजी पारडावकर साहेब यांचा सन्मान करण्याची विनंती सुनीलजी गोसावी सर मी आपल्याला विनंती करतो. ज्ञानदेवजी पांडवळे सर आपण अरविंदजी पारडावकर यांचा सन्मान करावा. आणि एल&टी कंपनी म्हणजे अहमदनगर शहरातल्या वेगवेगळ्या प्रकल्पांना वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांना नेहमी सहकार्य असतं आणि सक्रिय सहभाग असतो ते म्हणजे एल&टी कंपनीचा. अरविंदजी पारडावकर साहेबांच्या माध्यमातून आदरणीय आमदार संग्राम भैयाजी जगताप यांच्या प्रत्येक उपक्रमामध्ये त्यांच्या संकल्पनांना मूर्त स्वरूप प्राप्त करून देण्याचं काम एल&टी कंपनी नेहमीच करत असते. धन्यवाद. राष्ट्रीय खेळचे संचालक आदरणीय सुधीर शेठ मोरोद उद्योजक यांचा सन्मान आदरणीय आमदार अरुण काका जगताप साहेब मी आपल्याला विनंती करतो आपण उद्योजक माननीय सुनीलजी मोरोद यांचा सन्मान करावा. सन्माननीय आमदार अरुण काका जगताप साहेब माननीय सचिन भाऊ जगताप यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. या शब्दगंध साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो. आणि सुनीलजी मोरोद आपल्या अहमदनगर MIDC मधील एक सुपरिचित असे उद्योजक आहेत. त्यांच्यावर सन्मान संपन्न होतो. उद्योजक आदरणीय नितीनजी तोंडकर राजेंद्रजी उदाले साहेब यांना विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करावा. त्याचबरोबर युवा उद्योजक सचिनजी धुमाळ नितीनजी तोंडकर सोमनाथजी बेंद्रे सर्व युवा उद्योजक यांचा सन्मान राजेंद्रजी उदाले. यानंतर संयोजकांना सहकार्य करणारे दैनिक लोक आवाजचे संपादक विठ्ठलजी लांडगे साहेबांचा आज वाढदिवस आहे. मी सन्माननीय आमदार धनंजयजी मोठे साहेब यांना विनंती करतो आदरणीय आमदार लहूजी कानडे साहेब यांना विनंती करतो आपण विठ्ठलजी लांडगे संपादक दैनिक लोक आवाज आणि प्रेस क्लबचे अध्यक्ष आमदार धनंजयजी मोठे साहेबांना विनंती करतो आपण आदरणीय विठ्ठलरावजी लांडगे यांचा सत्कार त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपण करावा आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्या. शेतकरी पुत्र नगर शहरात येतो, संपादक होतो, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि अशा या शेतकरी पुत्राचा सन्मान नामदार साहेबांच्या ही कृषी मंत्र्यांच्या हस्ते होतो. ही आपल्या या शब्दगंध साहित्य संमेलनाचं खरंतर यश आहे असं आम्हाला या ठिकाणी वाटतं. आदरणीय आमदार लहूजी कानडे, आमदार अरुण काका जगताप साहेब आणि राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्कार ज्यांना मिळाला त्यांना शेती मातीविषयी जितकी आवड आहे त्याबद्दल त्यांचा नावलौकिक राज्यभर झाला आणि मुख्यमंत्र्यांनी ज्यांचा नावलौकिक केला ज्यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला असे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय सचिन भाऊ अरुण काका जगताप यांचा आपण शब्दगंध परिवाराच्या वतीने सन्मान करणार आहोत. आदरणीय मुंडे साहेबांना सांगण्यास आनंद होतोय की सचिन भाऊंना राज्यस्तरीय आदर्श शेतकरी पुरस्कार मिळालेला अशा सचिन भाऊंचा गौरव आपण करावा अशी विनंती करतो. शब्दगंध साहित्य संमेलन अहमदनगर 15व्या राज्यस्तरीय संमेलनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद सदस्य आणि त्यांच्या शेतीबद्दलच्या वेगवेगळ्या प्रयोगांबद्दल सचिन भाऊंना विशेष शेतीची आवड आहे, घोडेस्वारीची आवड आहे असे सचिन भाऊ जगताप. यानंतर ज्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये विशेष उल्लेखनीय असं योगदान दिलेलं आहे अशा दोन दिग्गजांचा गौरव आपण आज करणार आहोत.
आहे की सन्माननीय प्राध्यापक श्रीजी दामोदर मोडक सर 1 जुलै 1954 साली कुरुंदवाड जिल्हा येथील आपला जन्म. मोडक क्लासेसच्या माध्यमातून 30-35 वर्ष आपण विद्यार्थ्यांना गणित विज्ञानाची गोडी लावली. वडील कैलासवासी दामोदर मोडक यांच्या शैक्षणिक पेशाला अंगीकारत आपण अनेक विद्यार्थी घडवले आणि घडवत आहात. अहमदनगर शहरातील प्रथित यश शिक्षण संस्था हिंद सेवा मंडळ या संस्थेचे अध्यक्ष म्हणून विद्यार्थ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना शैक्षणिक संवर्धनाच्या कार्यात आपण कार्यरत आहात. इतकंच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वात जुने अहमदनगर जिल्हा वाचनालयाचे धुराही आपण अध्यक्ष म्हणून यशस्वीपणे सांभाळत आहात. भाग्योदय चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातूनही अनेक समाजहिताचे उपक्रम आपण राबवलेले आहेत. समाजाच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी, हितासाठी आपण करीत असलेल्या प्रयत्नांना सलाम करण्यासाठी शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने समाज गौरव पुरस्कार देऊन आम्ही आपला गौरव करू इच्छितो. तरी आपण मंचावर यावं. जोरदार टाळ्यांच्या गजरात मी निमंत्रित करतो माननीय प्राध्यापक शिरीष दामोदर मोडक जीवन गौरव पुरस्कार. आपल्याला जीवन गौरव पुरस्काराने आपण सन्मानित करत आहोत. आणि शब्दगंध साहित्य संमेलन अहमदनगरला आपल्याला अतिशय आनंद होतो सन्मानित करताना माननीय प्राध्यापक शिरीष मोडक सर हिंद सेवा मंडळ या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापर्यंत शिक्षणाची गंगा घेऊन जाण्याचं काम हिंद सेवा मंडळाच्या माध्यमातून सर आपण करत आहात. असं एक थोर व्यक्तिमत्वाला आज सन्मानित करताना अहमदनगर महानगरपालिका आणि शब्दगंध साहित्य परिषदेला अतिशय आनंद होतो आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात मोडक सरांचं आपण अभिनंदन करूया. धन्यवाद. यानंतर आपण सन्मानित करणार आहोत माननीय बापूसाहेब रामू भोसले यांना. गंजफळ तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर सारख्या ग्रामीण भागात समाज संवर्धन करताना आपण जायकवाडी धरणग्रस्त कृती समितीची स्थापना करून त्यांच्या न्याय हक्कासाठी लढलात. तर भारतीय कृषक समाजाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. समाजकारणाशी राजकारणाची सांगड घालत आपण गंजफळ ग्रामपंचायतीचे सरपंच, शेवगाव पंचायत समितीचे सभापती ते अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणूनही आपला वेगळा ठसा उमटवला. ग्रामीण भागातील खेळाडूसाठी आपण ईगल स्पोर्ट्स क्लबची स्थापना केली. एवढेच नव्हे तर सल्लागार म्हणूनही आपण विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक संस्थांमध्ये कार्यरत आहात. म्हणूनच 73व्या वर्षाच्या आपल्या कृतिशील जीवनाचा जीवन गौरव पुरस्कार देऊन आम्ही सन्मान करत आहोत. आदरणीय बापूसाहेब भोसले यांना हा पुरस्कार आपण प्रदान केला. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष माननीय आमदार श्री संग्राम भैयाजी जगताप यांना विनंती करतो शब्दगंध परिवारातील आम्हा सगळ्यांना उपस्थितांच्या वतीने आपला सन्मान करायचा. स्वागताध्यक्ष या नात्याने आपण आपला सन्मान स्वीकारावा अशी आम्हा सगळ्यांच्या वतीने विनंती करतो. सन्माननीय आमदार श्री संग्राम भैया अरुण काका जगताप विधानसभा सदस्य अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ. आपल्या अहमदनगर शहराला खऱ्या अर्थाने सर्वांत सुंदर करायचं. नगर बदलते असं म्हणत नगर शहराला 15व्या शब्दगंध साहित्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्ष पदाची भूमिका आपण आपल्या मजबूत खांद्यावर घेतली. व्यक्ती नव्हे तर ती साथ करून दाखवली. आपल्या निवडीचा आम्हाला नेहमी साथ अभिमान आहे. आपल्या या कार्याला प्रदान करण्यासाठी शब्दगंध साहित्य परिषद आपली ऋणी आहे. बौद्धिक विकासासोबत साहित्याची आवड असणारा आमदार आम्हाला मिळाला त्याचा आम्हाला खरं खूप आनंद. आणि साहित्य क्षेत्र असू द्या, सांस्कृतिक क्षेत्र असू द्या, मला म्हणताना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम आमदार संग्राम भैया जगताप करत असतात. शहराच्या लोकप्रतिनिधीचं मनापासून अभिनंदन आणि शब्दगंध परिवाराच्या वतीने मनापासून आभार. धन्यवाद. मान्यवरांना विनंती करेन मी की आपण स्थानापन्न व्हावं. शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य आणि अहमदनगर महानगरपालिका अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने इथे संपन्न होत असलेल्या 15व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या उद्घाटन सोहळ्यामध्ये आपण
मान्यवरांचा सत्कार सोहळा इथे संपन्न केलेला आहे आणि आता वळूया आपण मुख्य कार्यक्रमाकडे। मी विनंती करते शब्दगंधचे संस्थापक सचिव माननीय सुनीलजी गोसावी यांना विनंती आहे की आपण आपली भूमिका आमच्या समोर मांडावी। प्रस्तावित उपात आमच्याशी सुसंवाद साधावा। आदरणीय सुनीलजी गोसावी। या 15व्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने विचारपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब, त्याचबरोबर या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष आणि आमचे गुरुवर्य डॉक्टर पुरुषोत्तम बापकर साहेब, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि आमचे मार्गदर्शक कविवर्य लहू कानडे, पहिल्या शब्दगंध संमेलनाचे उद्घाटक आणि या माननीय अरुण काका जगताप, या नगरीच्या महापौर माननीय रोहिणीताई सेंडगे, ज्येष्ठ साहित्यिक आणि शब्दगंधच्या माजी संमेलनाचे संमेलनाध्यक्ष कविवर्य इंद्रजित भालेराव, उपमहापौर माननीय गणेशजी भोसले साहेब, L&T कंपनीचे अरविंद पारगावकर साहेब, त्याचबरोबर विचारपीठावरती उपस्थित असलेले इतर सर्व मान्यवर, सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्व लेखक, कवी, पत्रकार आणि बंधू भगिनींनो, गेल्या 20 वर्षापूर्वी शब्दगंध साहित्य परिषदेची सुरुवात शेवगावमधून झालेली आहे आणि आजचं जे काही रूप आहे ते आपण सर्वजण पाहत आहात। आपण सर्वजण या संमेलनाच्या निमित्ताने उपस्थित झालात, आपल्या सर्वांचं मी प्रथमतः हार्दिक स्वागत करतो। जेव्हा या 15व्या संमेलनाची सुरुवात झाली तेव्हा स्वागताध्यक्ष म्हणून सर्वप्रथम माननीय संग्राम भाया जगताप यांचं नाव एकमुखाने सर्व आमच्या मित्रांनी ठरवलं आणि स्वागताध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आम्ही सर्वांनी मिळून दिली। हे संमेलन यशस्वी होण्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची सर्व टीम कार्यरत आहे। शब्दगंधच्या या वाढीसाठी या शहरातील सर्व साहित्यिक कविवर्य चंद्रकांत पालवे, जयंतजी येलुरकर, त्याचबरोबर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सर्व पदाधिकारी यांचंही खूप मोलाचं असं सहकार्य आणि मार्गदर्शन आम्हा सर्वांना लाभलेलं आहे आणि म्हणूनच नवीन लिहिणाऱ्या लोकांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारी ही साहित्य चळवळ आपल्या सर्वांच्या पाठींब्याने उभा राहत आहे। आज या 15व्या संमेलनाच्या निमित्ताने आदरणीय कृषी मंत्री माननीय मुंडे साहेब उपस्थित झाले, त्याबद्दल त्यांचं मी स्वागत करतो आणि प्रास्ताविक संपवतो। धन्यवाद। धन्यवाद सर। मैं अकेला ही चला था जानी पे मंजिल मगर, मैं अकेला ही चला था जानी पे मंजिल मगर, लोग साथ आते गए और कारवा बनता गया। काहीशी अशीच भूमिका आपण आपल्या मनोगतातून व्यक्त केली। पुन्हा एक वार धन्यवाद आपलं। आणि यानंतर 15व्या साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तमजी भापकर यांना आपण पुढील 1 वर्षासाठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सूत्र प्रदान करणार आहोत। मी पूर्व संमेलनाध्यक्ष आदरणीय इंद्रजीतजी भालेराव यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते माननीय डॉक्टर पुरुषोत्तमजी भापकर यांना अध्यक्षपदाची सूत्रे प्रदान करावी। आदरणीय इंद्रजीतजी भालेराव, आपल्याला विनंती आहे आणि विचार मंचावरील सर्वच मान्यवरांना मी विनंती करेन की आपण या सोहळ्यामध्ये सहभागी आणि या निवडीबद्दल आदरणीय डॉक्टर पुरुषोत्तमजी भापकर यांचा सन्मान आपण करणार आहोत। उद्घाटक माननीय धनंजय मुंडे सर यांच्या हस्ते मी विनंती करेन आपल्याला की आदरणीय डॉक्टर पुरुषोत्तमजी भापकर यांचा सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करावा आणि विचार मंचावरील सर्वच मान्यवरांना विनंती करेन मी की आपण या सत्कार सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं। अहमदनगर जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील धरणगाव, साल
जिल्हाधिकारी उपायुक्त कुलसचिव आता कृषी विद्यापीठ राहुरी उपायुक्त महसूल विभाग अशा वेगवेगळ्या पदांवरती काम केलेले IAS अधिकारी आहेत. डॉक्टर पुरुषोत्तम निवृत्ती भाटकर यांचा सन्मान संपन्न होतोय. राज्याचे कृषी मंत्री सन्माननीय नामदार श्री धनंजयजी मुंडे साहेब शब्दगंध साहित्य संमेलनाचे अध्यक्षांचा सन्मान नादो मानव साहित्य नगरीमध्ये आज हे संमेलन संपन्न होत आहे. त्या संमेलनाकरता या उद्घाटन समारंभ प्रसंगी उपस्थित असणारे या राज्यामध्ये कृषी मंत्री म्हणून कार्यरत असणारे आमचे ज्येष्ठ बंधू सन्मान्य धनंजयजी मुंडे साहेब, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असणाऱ्या या नगरीच्या प्रथम नागरिक महापौर शेंडगेताई, या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर पुरुषोत्तमजी भापकर साहेब, उपमहापौर सन्मान्य गणेशरावजी भोसले साहेब, कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणारे LNTचे मुख्य व्यवस्थापक सन्मान्य अरविंदजी पारगावकर साहेब, दुसरे उद्योजक सन्मान्य सुनील शेठजी मुनोत, आमचे बंधू सन्मान्य सचिन भाऊ, त्याचप्रमाणे आदरणीय काका, मंचावर उपस्थित असणारे ज्यांना आताच नामदार मुंडे साहेबांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केलं गेलं असे हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य श्रीजी मोडक सर, दुसरे ज्यांना आता पुरस्कार दिला गेला असे बापूसाहेबजी भोसले साहेब, कार्यक्रमाच्या निमित्तानं विशेष करून उपस्थित असणारे जरी आमदार म्हणून असले तरी त्यांची या महाराष्ट्रामध्ये आणि या साहित्य क्षेत्रामध्ये एक वेगळी ओळख कवी म्हणून आहे असे लवजी गारडे साहेब, उपस्थित असणारे सुनीलजी गोसावी साहेब, राऊत साहेब, त्याचप्रमाणे माजी अध्यक्ष व ज्यांना मंत्री म्हणून या नगर जिल्ह्यामध्ये नावलौकिक असे ज्ञानदेवरावजी पांडुळे, उपस्थित असणारे डोंकर साहेब व सर्व मंचावर उपस्थित असणारे मान्यवर मंडळी आणि या शब्दगंधाची चळवळ या नगर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांनी सुरू केली असे या शब्दगंधचे अध्यक्ष सन्मान्य रावजी भाऊजी उदागे साहेब, सर्व शब्दगंधची सर्वच टीम, मी फार नामोल्लेख करत या ठिकाणी कोणाचाही घेणार नाही, आणि या नगर शहरामध्ये असलेले सर्व आमचे नगरसेवक मंडळ असतील, वेगवेगळ्या पक्षांचे सर्व पदाधिकारी मंडळ असतील, साहित्य क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व मंडळी असतील, सर्वच मान्यवरांचं मी या ठिकाणी सर्वांचंच या नादू मानवर साहित्य नगरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. सर्व पत्रकार बांधव, सर्व प्रशासनातील सर्व मान्यवर मंडळी, खरं तर कार्यक्रमाला उशीर फार झालेला आहे आणि नामदार मुंडे साहेबांनी आपल्याला एक अचानकचा कार्यक्रम हा आपण त्यांना दिला आणि त्यांनी देखील स्वीकारला. बाकीचे कार्यक्रम त्यांनी भापकर साहेब रद्द केले, कारण की आता आपल्याला भापकर साहेब 2 महिन्यापूर्वी तुम्हाला कार्यक्रमाचा अध्यक्ष निवडलं आणि मला स्वागत अध्यक्ष निवडलं, पण मुंडे साहेबांना आपण पावणा 4-5 दिवसापूर्वीच निवडलं, तरी देखील त्यांनी त्यांचे वेगळे कार्यक्रम जे आज त्यांचे करत असतात ते लातूर जिल्ह्यामध्ये काल होते, सोलापूरमध्ये होते आणि तिकडचा दौरा बीड जिल्ह्याचा दुसरा असताना आजचा असताना त्यांनी तो डिले केला आणि आपल्या साधू मानवर नगरीमध्ये विशेषतः नगर शहरामध्ये आले, आपल्या साहित्य क्षेत्रामध्ये आले. आपण सर्वांनी त्यांच्या टाळ्या वाजवून स्वागत करावं आणि आभार देखील व्यक्त करावे, कारण की आपण पाहतो की आता राज्यामध्ये मंत्री म्हणून काम करत असताना आताचं 2-3 महिन्याचा कालखंड असेल, पूर्वीचाही कोविडच्या पासूनचा 2.5 वर्षाचा कालखंड मंत्री म्हणून असेल आणि त्याच्यापूर्वी त्यांची ओळख या महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिली तर या राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून देखील त्यांनी या महाराष्ट्रामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. आणि म्हणून आज तळागाळातल्या प्रत्येक व्यक्तीला एक हवं असणारं एक व्यक्तिमत्व आणि कुठलाही प्रश्न आज त्यांच्यापर्यंत जर मांडला, मग तो कुठलाही खात्याचा असो, त्यांच्याकडे आता कृषी खातं जरी असलं तर फक्त कृषी खात्यातलेच नाही तर वेगवेगळ्या क्षेत्राचे लोक प्रश्न घेऊन जातात आणि त्याला सोडवण्याचं काम ते जबाबदारीनं या ठिकाणी नामदार मुंडे साहेब या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये करतात. आणि म्हणून त्यांना आपण 4 दिवसापूर्वी सांगितलं
की आम्हाला उद्घाटक म्हणून तुम्ही पाहिजे, आणि त्यांनी सांगितलं की मी येणार. आता बाकीच्या मंडळींकडं चार्ट असतो. आता चार्टमध्ये मंडळींनी सांगितलं की आपला दौरा ठरला, तिथे कार्यक्रम ठरलेले आहेत, पत्रिका छापल्यात, लोक तिथं आपली वाट बघतायत. पण त्यांनी सांगितलं की आपल्याला या साहित्य नगरीमध्ये जायचं, नगर शहरामध्ये जायचं, या साहित्य संमेलनामध्ये आपल्याला सहभागी व्हायचंय, म्हणून ते खरं तर आज आपल्यामध्ये आले. पण हे सगळं करत असताना खरं तर विरोधी पक्षनेते म्हणून असताना नगर जिल्ह्यामध्ये, विशेषतः नगर शहरामध्ये ते बऱ्याच वेळेला आले. पण मंत्री झाल्यानंतर मग मागच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये देखील महाविकास आघाडी सरकारमध्ये देखील असताना खरं तर कोविडचा काळ आल्यामुळे त्यांना ते फार काही आपल्याकडे येऊ शकले नाही. पण आज ज्यावेळेला आले, थोडा कार्यक्रमाला उशीर झाला, आणि उशीर देखील भापकर साहेब हा आमच्यामुळे झाला, कारण आम्ही त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन गेलो. मग ते म्हणले आपल्याला साहित्य नगरीमध्ये जायचं, तिथं उद्घाटन करायचं, ते लोक वाट पाहत आहेत. त्यांनाही बऱ्याच लोकांची फोन चालू होती. पण त्यांना सांगितलं तुम्ही बऱ्याच वर्षाचा काळ काढल्यानंतर, कारण नगरमधून ते पास होतात मुंबईला जाताना, पण कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर ते जाहीर कार्यक्रम निमित्तानं आजपर्यंत आले, म्हणून आमच्यामुळे तो खरं तर उशीर झाला. पण उशीर होत असताना खरं तर त्यांनी आज वेळ दिला, तो महत्त्वाचा आहे. आणि या संमेलनावर खरं तर बोलायचं म्हटलं तर स्वागत अध्यक्ष म्हणून माझ्यावरती कांडे साहेब या मंडळींनी जबाबदारी दिली, 2 महिन्यापूर्वी दिली. जबाबदारी दिल्यानंतर ती आपण स्वीकारली. पण जबाबदारी स्वीकारत असताना खरं तर साहित्य संमेलन आहे, बाकीच्या जबाबदाऱ्या आपण स्वीकारतो आणि त्या पारही पाडतो, कारण लोक ते विश्वासाने देतात, त्याच्यामध्ये आपण कटिबद्ध आहोत, ते आपण सर्व काम करतो. पण साहित्य म्हटलं तर ही साहित्यामध्ये आमचा वावर गेल्या काही 7-8 वर्षापासूनचा आहे की सातत्याने यांचे छोटे मोठे संमेलन असतात, पुस्तक प्रकाशन सोहळे असतात, अनेक साहित्यिक भेटतात, त्यांच्याबरोबर आमचं सातत्याने उठणं बसणं असतं, चर्चा होती, आणि साहित्यावर देखील एक चांगल्या प्रकारे बारबाबर साहेब आमचं एक वेगवेगळं मत आम्ही त्या ठिकाणी मांडत असतो. कोणी मत मांडत असताना जशी अध्यक्षपदाची माझी निवड झाली, यांनी सर्वांनी येऊन सत्कार केला, पेपर वृत्तपत्राला बातम्या दिल्या. मला बऱ्याच लोकांचे फोन आले की आता तुमच्यावर जबाबदारी दिली आहे, शब्दगंध साहित्य संमेलन पार पडणार आहे, तर कशा प्रकारे आहे. काही पत्रकार मंडळीचे फोन आले, त्यांनी सांगितलं शब्दगंध म्हणजे काय. मी त्यांना सांगितलं की ज्या विचारानं या शब्दगंधाची निर्मिती उदारे साहेब असतील, ही सगळी त्यांची टीम असेल, यांची निर्मिती केली, तर त्याचा अर्थच असा आहे की शब्दांना गंध देणारी ही टीम म्हणजे शब्दगंध. आणि म्हणून ह्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी या शब्दगंधाच्या माध्यमातून या साहित्य चळवळीला कुठेतरी गंध देण्याचं काम हे त्यांनी या शब्दगंधाच्या माध्यमातून केलं आहे. आणि म्हणून शब्दगंधाची टीम या महाराष्ट्रामध्ये खरं तर या साहित्याला गंध देण्याचं काम हे गेल्या काही वर्षापासून करत आहे. म्हणजे 15वं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडत आहे. राज्यातून वेगवेगळे कवी एका रात्री आलेले आहेत, लेखक आले. आता 2 दिवस हे सत्र चालणार आहे. पण याच्यामध्ये खरं तर साहित्य आज आपण पाहतो की नगर जिल्ह्यामध्ये जसं ही संतांची भूमी ओळखली जाते, तर तसं ही जिल्ह्यामध्ये अनेक साहित्यिक, अनेक कलाकार मंडळी या नगर जिल्ह्याच्या भूमीमधून होऊन गेलेल्या आहेत. आणि मग त्यांचं नावलौकिक फक्त नगरपुरतंच नाही, जिल्ह्यापुरतंच नाही, तर महाराष्ट्राच्या नकाशावरती त्यांनी एक वेगळं नावलौकिक हे या नगर जिल्ह्यामध्ये निर्माण केलं आहे. पण या सर्व कार्यक्रमाच्या मध्ये या कार्यक्रमाला जोड म्हणून कलाकार मंडळींना वाव मिळावा म्हणून खरं तर एक वेगळी आर्ट गॅलरी देखील निर्माण केली आहे. डाव्या बाजूला आपल्या सर्वांच्या मंचाच्या ही आर्ट गॅलरी आहे. याच्यामध्ये देखील जे काही चित्रकार मंडळी आहेत यांना देखील जो फक्त राष्ट्रीय पातळीवर नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळाले चित्र आज या ठिकाणी आपल्या नगरवासियांना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर पुस्तकांचा मेळा हा देखील खरं तर या निमित्तानं आपल्याकडं या संमेलनाच्या निमित्तानं आयोजित केला आहे. हे सगळं करत असताना याच्या मागचा विचार एकच आहे की जेवढे आज आपण पाहतो की डिजिटल युग आलेलं आहे, डिजिटल प्लॅटफॉर्म हे निर्माण झाले आहेत. तर त्यामुळे असं बऱ्याच वेळेला आमच्यासारख्या काही मंडळींना वाटतं की आता पुढच्या काळामध्ये वृत्तपत्र वाचणारी लोक राहतील का नाही, वृत्तपत्र छापले जातील का नाही, आणि म्हणून जर वृत्तपत्र जर बंद झाले तर उद्या ही वाचन संस्कृती, लिखन संस्कृती ही निर्माण होईल का नाही, ही देखील शंका बऱ्याच वेळेला मनामध्ये निर्माण होती. पण खरं तर ज्या वेळेला साहित्य संमेलन निर्माण जिथं जिथं संपन्न होत असतं तर तिथं जे साहित्यिक मंडळी आपल्या लेखनाच्या माध्यमातून जे काम मांडत असतात तर त्या वेळेला वाटतं की निश्चित याला कुठेही धक्का लागणार नाही, की जे साहित्यिक मंडळी जे मांडत असतात खरं तर ज्यावेळेला ती मांडणी होती तर जे पुस्तक निर्माण होतं तर तुम्हाला सांगतो ते पुस्तक हे वर्षानुवर्ष एक कुठेतरी तो विचार तयार होतो आणि तो विचार या समाजामध्ये तो विचार पेरण्याचं काम ते पुस्तकाच्या माध्यमातून होत असतं. म्हणून आज कुठेतरी आपण देखील साहित्य संमेलन भरवत असताना, हे संपन्न होत असताना याच्या मागची भूमिका एकच आहे की आता कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला
या साहित्य क्षेत्रामध्ये एक वेगळी चळवळ ही कुठेतरी पुढच्या काळामध्ये ती असली गेली पाहिजे. आणि नवीन पिढी जसं आपण पाहतो की कुठल्याही क्षेत्रामध्ये ही पुढं नंतर नवीन पिढी असतील, तशी साहित्य क्षेत्रामध्ये एखादा नवीन पिढी कुठेतरी उदयास आली पाहिजे. आणि मग या संमेलनाच्या माध्यमातून तोच प्रयत्न या सगळ्या मंडळींचा असतो की या नवीन पिढीला साहित्याची गोडी आणि आवड निर्माण व्हावी आणि त्यांनी लिखाण करण्याकरता सुरुवात करावी. खरं तर एखादा फार पुस्तक लिहिण तोच साहित्यिक नसतो. खरं तर आपण कुठलंही लिखाण एकदा जर सुरू केलं तर निश्चित साहित्यिक निर्माण व्हायला फार वेळ लागत नाही. म्हणून प्रत्येकाने काही ना काही लिखाण केलं पाहिजे, काही ना काही वाचन हे थोडं का व्हायना हे आपण प्रत्येकाने केलं पाहिजे की ज्याच्या माध्यमातून ती संस्कृती, ती आपल्या महाराष्ट्राची संस्कृती ही कुठेतरी चांगली रुजली गेली पाहिजे. आणि म्हणून आपण जर पाहिलं तर लिखाणाच्या बाबतीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि आजही त्या ज्ञानेश्वरीचा खरं तर उल्लेख हा फक्त उल्लेख पुरताच नाही, तर आजही आपण जीवनामध्ये जगत असताना, जीवन जगत असताना या संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीचा उपयोग आज प्रत्येक क्षेत्रामध्ये होत असतो. म्हणून कुठेतरी या लिखाणाच्या माध्यमातून की कुठेतरी याची एक वेगळी चळवळ ही आपल्या सर्वांच्या माध्यमातून राहावी आणि याला कुठेतरी चांगलं व्यापक स्वरूप हे प्राप्त व्हावं. लिखाणाचा उपयोग आपण या सर्व क्षेत्राकरता आपण करून घ्यावा, जेणेकरून आपल्याला पुढच्या काळामध्ये हे सर्व साहित्य क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या मंडळींना एक चांगली पर्वणी ठरणार आहे. म्हणून आज या ठिकाणी अधिकचा वेळ मी घेणार नाही, बोलण्यासारखे भरपूर आहे. नगरबद्दल आहे, साहित्य क्षेत्राबद्दल आहे, शब्दगंधच्या टीमबद्दल आहे, पण खरं तर फार वेळ आम्ही घेणार नाही कारण आमदार साहेबांनी आपला कार्यक्रम दिला, त्यांनाही पुढं कार्यक्रमाकरता बीड जिल्ह्याकडं पुढं जायचंय. पण ते खरं तर आपल्याकरता सर्वांकरता साहित्यिक मंडळींकरता ते आपल्याकडे खरं तर आलेत आणि जरी ते राज्यामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असले आणि वेगवेगळ्या खात्यावर त्यांनी जर काम करत असले तरी देखील तुम्हाला सांगतो की जो माणूस जो थेट जनतेशी संवाद साधत असतो तर तो खरं तर साहित्याचा एक भाग असतो. कारण वाचन नसलं तर माणूस काय फार पुढं लोकांसमोर मांडू शकत नाही. त्यामुळं निश्चितच मुंडे साहेब देखील आपल्या साहित्य क्षेत्राशी एक जोडल्या गेलेला मनुष्य आहे. त्यामुळं आज आपल्याकडे ते पाहुणे म्हणून लाभलेत. पुन्हा एकदा त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि शब्दगंधच्या निमित्तानं आल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद आमदार साहेब. खरं तर राज्याचे कृषी मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर आता मुंडे साहेब आज पहिल्यांदा बीडमध्ये जाणार होते. त्यांना महत्त्वाची बैठक सुद्धा होती, पण आमदार संग्राम भैया जगताप यांच्यावर असलेले प्रेम आणि साहित्यिकांबद्दल असलेली ओढ त्यांना अहमदनगर शहरात घेऊन आली. मंत्री महोदयांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आमदार धनंजयजी मुंडे साहेब मी आपल्याला विनंती करेन कृपया आपण उद्घाटक या नात्याने आम्हाला मार्गदर्शन करावं आणि या संमेलनाचं उद्घाटन झालं त्याची उद्घोषणा करावी. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया माननीय नामदार धनंजयजी मुंडे साहेब, कृषी मंत्री, महाराष्ट्र राज्य. शब्दगंध साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य, अहमदनगर महानगरपालिका अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 15व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष आदरणीय डॉक्टर पुरुषोत्तमजी भापकर या 15व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष, आपल्या या नगरीचे लोकप्रिय आमदार, माझे जिवलग सहकारी, आमचे कनिष्ठ बंधू सन्माननीय संग्राम भैया जगताप, व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांचे आदरणीय अरुण काका जगताप, विधिमंडळातील आमचे सहकारी आमदार लहूजी कानडे साहेब, सन्माननीय श्री अरविंदजी पारगावकर, सन्माननीय श्री इंद्रजीजी भालेराव, रोहिणीताई शेंडगे,
गणेशजी भोसले, बापूसाहेबजी भोसले, उद्योजक सुनीलजी मुळोक, राजेंद्रजी उदागे, इथं उपस्थित शब्दगंधचे संस्थापक सुनीलजी गोसावी, इथं उपस्थित विधिमंडळातील आमचे शेजारी, आमचे आष्टी, पाटोदा आणि शिरूर या बीड मधल्या विधानसभेचे लोकप्रिय आमदार बाळाकाका आजबे, आजच्या या 15व्या शब्दगंध साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आज ज्यांचा गौरव आणि सत्कार करण्यात आला ते व्यासपीठावरील शिक्षण आणि साहित्यामध्ये ज्यांना जीवन गौरव आज देण्यात आला ते आदरणीय शिरीषजी मोडक, आज ज्यांना कृषी पर्यावरण याबाबत जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला ते बापूसाहेबजी भोसले, व्यासपीठावर उपस्थित जिल्हा परिषदेचे सदस्य सन्माननीय सचिनजी जगताप, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय साहित्यिक आणि आजच्या या 15व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाला इथे उपस्थित अहमदनगरीतील आणि संबंध राज्यातून आलेल्या साहित्यावर प्रेम करणाऱ्या माता भगिनींनो, बंधूंनो आणि इथे उपस्थित पत्रकार मित्रांनो, शब्दगंध या 15व्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचा उद्घाटक या नात्यानं आपल्या सर्वांच्या साक्षीनं आज या 15व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. शब्दगंध या साहित्य संमेलनाची ख्याती त्याच्या नावातच दडलेली. आणि म्हणून मला ज्यावेळेस संग्राम भैयाने आग्रह केला की अहमदनगरला साहित्य संमेलन आहे, शब्दगंध या नावानं, मी 2 मिनिट विचार केला ना, माझा ना संग्राम भैयाचा, दोघांचाही तसा फारसा काही साहित्याचा संबंध नाही. आणि संग्राम भैयाला जर साहित्य संमेलनाचं स्वागत अध्यक्ष केलं असेल आणि ते स्वागत अध्यक्ष असतील आणि ते जर मला आग्रह करून निमंत्रण देत असतील तर एका मिनिटात ते स्वीकारलं पाहिजे, भलेही आपल्याला किती किलोमीटरहून यावं लागले तरी चालेल. म्हणून आज या उद्घाटन प्रसंगी मी आपल्या सर्वांच्या समोर शब्दगंध साहित्य संमेलनाच्या निमित्तानं अहमदनगर इथे आलेल्या साहित्यिक, साहित्यप्रेमी आणि इतर सर्व मान्यवरांचे या संमेलनाचा उद्घाटक या नात्यानं मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. शब्दगंधला मागील 14 वर्षाचा एकंदर इतिहास, साहित्य परिषदेच्या माध्यमातून मागील 14 वर्षापासून शब्दरसिकांचा निस्सीम सेवा करण्याचे काम या शब्दगंध साहित्याने या ठिकाणी केलेलं आहे. ज्या नगर जिल्ह्याच्या पवित्र भूमीवर उभा राहून मी बोलतोय, त्या नगर जिल्ह्याच्या मातीत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पासून पंडित नेहरूंच्या डिस्कवरी ऑफ इंडिया ग्रंथ लिहिला गेलेला हा फार मोठा साहित्याचा थोर इतिहास या नगरच्या मातीत. मराठी भाषेतील सर्वकालिक सर्व उत्कृष्ट ग्रंथ म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी.
ज्या ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी अनुभवावी असे म्हटले जाते, तो ग्रंथ अहमदनगर जिल्ह्यात श्री क्षेत्र नेवासे इथे संत ज्ञानेश्वरांनी लिहिला आणि 1942ला स्वातंत्र्य भारताच्या निर्मितीसाठी त्या काळातल्या काँग्रेसने आंदोलन उभे केले, तेव्हा अनेक राजकीय कैदी नगरच्या किल्ल्यात डांबण्यात आले. त्यापैकी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचा मुक्काम 2 वर्ष या नगरच्या जेलमध्ये होता. त्याच दरम्यान त्यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ इथेच लिहिला. याच ठिकाणी तुरुंगात असताना परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट ऑफ पाकिस्तान लिहिला व मौलाना आझादांनी गुबेरे खातीर हा या ठिकाणी लिहून काढला. म्हणजे या मातीत इतर मातीतल्या माणसानं जरी काही दिवस आपलं वास्तव्य ठेवलं, भलेही ते वास्तव्य तुरुंगात जरी असलं तरी तो माणूस लिहितो हे मातीतलं साहित्य आपल्याला दडल्यानं. नगर हे शिर्डी संत साईबाबांचं आणि अवतार मेहर बाबा यांची कर्मभूमी आपण मानलं जातं. तर पुण्यश्लोक राज्यमाता अहिल्यादेवींची जन्मभूमी म्हणून आपण या जिल्ह्याला ओळखलं जातो. प्रसिद्ध साहित्यिक श्री इंद्रजित भालेराव या संमेलनात उपस्थित आहे. ते सुद्धा रानकवी आणि मातीशी नाते सांगणारे कवी आहेत. आपल्या कवितेतून ते लोकांना गांधीजींनी दिलेला विचार, गावाकडे जाण्याची आणि शेतकऱ्याशी समरूप होण्याची आग्रह ते त्यांच्या कवितेतून या ठिकाणी लिहितात. आजच्या या माफ करा, माझी थोडीशी अडचण अशी आहे की ती अडचण जर शब्दातून सांगायची झाली तर आजचं माझं भाषण करण्याची परिस्थिती आणि एखाद्या बँडवाजाला समोर पिपाणी वाजवणाऱ्याच्या समोर चिंच खाताना त्याची जी अवस्था होत असेल तशी मला सर्दी असताना भाषण करण्याची वेळ आली तशी माझी परिस्थिती आहे. म्हणजे कुठल्या क्षणी काय होऊ शकेल, तोंडातून शब्द निघायच्या अगोदर नाकातून काय निघेल हे काही सांगता येत नाही. त्यामुळे मला जरा समजून घ्या. पण मला नक्कीच भालेराव साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहे, पण तुमची मनाला भावलेली, गावावर प्रेम करणारी, गावाकडे घेऊन जाणारी आणि शेतकऱ्याशी एकरूप होणारी, काट्या कुट्याच्या तुटवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. कशी उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मळतात माणसं, कशी खातात जीवाला खसता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. या नगरीमध्ये राहणाऱ्या, शहरात राहणाऱ्या, शहराच्या एकूण पूर्ण व्यवस्थेशी एकरूप झालेला तोच गावाकडचा माणूस, त्याच गावाकडच्या माणसाला एक कवी, एक साहित्यिक आपल्या शब्दातून, आपल्या कवितेतून गावाकडे जाण्यासाठी सांगतो. त्या मातीतल्या माणूस जो तिथं राबतोय त्या एक शेतकऱ्याशी एकरूप व्हायला सांगतोय. ही खरी साहित्याची आणि लिखाणाची आणि तुमच्या शब्दाची ताकद आहे. शब्दाची ताकद काय असते हे माझ्यासारख्या एखाद्या शब्द फेकणाऱ्याला माहित असू शकतो. तुम्ही शब्द लिहिता ही तुमची ताकद लेखिनीतून, सरस्वतीची मातेची कृपा तुमच्यावर आहे की तुमच्या सत्सर विवेक बुद्धीतून, तुमच्या साहित्यातून शब्द निर्माण होतो. ते शब्द निर्माण होण्यासाठी गंध म्हणजे नाद, त्याचा गंध लागणे म्हणजे शब्द लिहिण्याचा नाद लागणे, तोच खरा साहित्य. आणि तुमचे लिहिलेले शब्द आणि वेगळ्या वेगळ्या अर्थानं श्रोत्याच्या समोर वक्ते म्हणून फेकणं, त्याच्यावर टाळ्या घेणं
ह्या टाळ्या आमच्यासाठी नसतात, तर ह्या साहित्याच्यासाठी असतात ज्यांनी हे शब्द लिहिलेले. म्हणून मला काही दिवसापूर्वी आमच्या बीड जिल्ह्यात श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे भेट दिली. तुम्ही नाथ संप्रदायाची वाटचाल आणि इतिहास एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मांडला होता. आजकाल आता साहित्य काय त्याच्यावरच चालतं. ती पुढे येईल. 21व्या शतकातलं हे साहित्य कुठे आहे? पुढे येईल की या 21व्या साहित्यामध्ये जे इथं व्यासपीठावर दिसतात एवढेच लेखक नाहीत, तर इथं श्रोते म्हणून आलेले किंवा साहित्यिक म्हणून आलेले एवढेच लेखक नाहीत. 21व्या शतकामध्ये घराघरात आज एक लेखक तयार झालाय जो व्हॉट्सअपवर 4 ओळीचा काहीतरी लिहितो, पण लिहितो मनानं का होईना लिहितो, पण लिहितो. पण एखादं चांगलं लिहिलं तर ते व्हायरल व्हायला आणि दुसऱ्या दिवशी तो कवी आणि साहित्यिक व्हायला वेळ लागत नाही. असं जग आपल्या मुठीत आलेलं आहे. पण तरी सुद्धा त्या फेसबुकचा वापर करत आपण भालेराव साहेब आमच्या गोरक्षनाथ श्री क्षेत्र गोरक्षनाथाच्या टेकडीचा विषय सांगितला. अधिनाथ गुरु सकळ सिद्धींचा. कदाचित चुकलो तर मला करेक्ट. अधिनाथ गुरु सकळ सिद्धींचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष वळला गहनी प्रती म्हणजे गहनी नाता. गोरक्ष वळला गहनी प्रती गहनी प्रसादे निवृत्ती दातार. गहनी नातानी प्रसाद दिला निवृत्ती नाताला. गहनी प्रसादे निवृत्ती दातार. ज्ञानदेवा सार सोजली. 4 ओळीमध्ये संबंधनाथ संप्रदायाचा इतिहास असंख्य वर्षाचा हा 4 ओळीमध्ये जर लिहायचा असेल तर त्याला फक्त शब्दाचा गंध लागतो आणि ते गंध शब्दांचा साहित्यात आहे. हे एकदा भालेराव साहेब अनेक साहित्यांनी जसं ते करून दाखवलं ते तुम्ही सुद्धा या ठिकाणी आपल्या या 4 ओळीच्या पोस्टवर अख्खा नाथपंथीयाचा तुम्ही इतिहास या ठिकाणी वर्णित केला. या अभंगातून निवृत्तीनाथांनी नाथ संप्रदायाची परंपरा जी काव्यातून सांगितली आहे तीच परंपरा त्याच शब्दात इंद्रजित भालेराव यांनी त्यांच्या खास शैलीत मांडली होती. सोबतच्या आमच्या बीड जिल्ह्यातील बालाघाटच्या डोंगर रांगामध्ये वसलेल्या गडांचे महत्व देखील अत्यंत सुंदर शब्दात वर्णन केले. याची आज आठवण सांगायचा उद्देश आहे की महाराष्ट्राला संतांची आणि त्यांच्या काव्यांची अभंगवाणीची जशी दीर्घ परंपरा लाभली आहे अगदी तशीच दीर्घ परंपरा मराठी साहित्याची सुद्धा लाभलेली आहे. 16 वर्षाचे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी देऊन गेले. यासारखं उत्कृष्ट साहित्य ग्रंथ आणि केवळ 16 वर्षाच्या वयात लिहिणं म्हणजे आजच्या जगात तरी अकल्पनीय. आज तरी 21व्या शतकातही याची कल्पना करू शकत नाही जे संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या 16व्या वर्षी या ठिकाणी केलं. नाहीतर आपली आजची पिढी मी त्याला आपल्याला सांगितलं की 1 दिवसामध्ये एखादा जर रील करायची असेल तर 1 दिवसात एक मुलगा सोशल मीडियावरती रील स्टार म्हणून सुपर डुपर स्टार होऊन जातो. माझ्या परळीचा एक केंद्रे नावाचा छोटा लहान मुलगा एकदम अतिशय लहान पण एका रात्रीतून असा हिट झाला. तुम्ही प्रत्येक जणांनी पाहिला माझ्या पप्पाने गणपती आणला. वय त्याचं काय. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्यावेळेसही त्यांचं वय जास्त होतं त्याच्यापेक्षा हा लहान. पण जग आधुनिक झालाय. अख्खं विश्व आपल्या हातात आलं. आज तर कुणाच्या बाबतीत काय लिहायचं आहे इथं आपण जर सांगितलं मला की ह्या व्यक्तीच्या नावावरती एक निबंध लिह
आणि मी जर माझ्या मोबाईल ॲपमध्ये AI नावाच्या ॲपवर जाऊन त्या व्यक्तीचं नाव लिहिलं तर त्या व्यक्तीवर अख्खा निबंध तयार होऊन येतो. म्हणून आपल्या साहित्यकांच्या समोर सगळ्यात मोठं आव्हान हे आहे की आपल्याला असणारा शब्दाचा गंध त्याचं थोडाही विसर पडू द्यायचा नाही, ते थोडाही आपल्यापासून दूर होऊ द्यायचा नाही. जगाच्या पाठीवर आधुनिकीकरणात 21व्या शतकात असे किती असंख्य ऍप्लिकेशन येतील. जगाची सगळी माहिती व्यक्ती कुठल्या शब्दात वर्णित करायची हेही ऍप्लिकेशन निघतील. पण शेवटी तुमच्या विचारातून, तुमच्या सरस्वतीच्या कृपा असणाऱ्या तुमच्या बुद्धीतून आणि तुमच्या लेखणीतून निघणारा शब्द या जगाच्या पाठीवरचं कुठलंही ऍप्लिकेशन आणू शकत नाही. कारण त्याला एक विचार लागतो, त्याला एक गंध लागतो. हे तर सगळं इनबिल्ट आहे, याला जे सांगाल तसं देतं. इथं तसं नाही आहे. हे सगळं आपल्याला वास्तविक विचार करावा लागतो. एखाद्या व्यक्तीचं गावाकडे चल माझ्या दोस्ता म्हणणं ही जरी काव्य रचना असली तरी त्या काव्य रचनेमध्ये त्या गावाच्या मातीचा सुगंध आहे ते आपल्याला त्या कवितेतल्या शब्दगंधातून दिसतो आहे, त्या शब्दगंधातून दिसतो. आणि हे वास्तव अनुभवात, त्याच्याशिवाय ते लिखाणामध्ये येत. आई सरस्वती मातेच्या आशीर्वादाने मला अनेक जण म्हणतात, पण ते पूर्ण खोटं आहे की मी वक्ता आहे. लोक म्हणतात मी चांगलं बोलतो वगैरे वगैरे. मला काय विश्वास या गोष्टीवर नाही. पण एक मात्र नक्की आहे, संग्राम भैयाला हे माहिती आहे की मी सरस्वती मातेचा भक्त आहे. त्यामुळं थोडी का असताना सरस्वती मातेचा इतर देवापेक्षा अधिकचा आशीर्वाद माझ्यावर जर असेल तर संग्राम भैया सरस्वती मातेचा. मात्र वाचनाच्या बाबतीत मी वाचन करतो. आता थोडंसं कमी झालं, पण मी वाचन करतो. पण वाचन करताना सुद्धा कधी काय वाचलं पाहिजे, येणाऱ्या पिढीला सुद्धा वाचनांची आवड फक्त मोबाईलमध्ये स्क्रीनवर न ठेवता ती पुस्तकाच्या माध्यमातून, भलेही डिजिटल वर्ल्डमध्ये आता अगदी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती सगळी लायब्ररी तुम्हाला मिळते. पण शेवटी वाचन आणि वाचन आपलं नक्कीच या ठिकाणी कमी होऊ दिलं नाही पाहिजे. पण माझं वाचन वेगळ्या पद्धतीचं भागतं. मी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज वाचतो, ते वाचून झाल्यावर मी औरंगजेब सुद्धा वाचतो. मी महात्मा गांधी वाचल्यानंतर तुमच्या मनात जे आले ते इथं जे लिहून दिलंय ते नाही. मी महात्मा गांधी वाचल्यानंतर तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा हे सुभाष चंद्र बोस सुद्धा वाचतो. तुम्हाला वेगळंच वाटलं असेल. आम्ही घरी धन शब्दांची रत्ने, आम्ही घरी धन शब्दांची रत्ने, शब्दांची शस्त्रे यत्ने करू या उक्तीप्रमाणे शब्द हेच धन, शब्दांचा वापर करणारी माणसं आहे. तुम्ही सुद्धा लेखणीतून वापर करता, कवितेतून व्यक्त करता. फक्त आमची व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. व्यासपीठावर आलं की आम्ही पुढारी होतो, आणि अशा व्यासपीठावर नाही आलो की मग आम्ही चांगले वक्तेही असतो, चांगले वाचकही असतो. इथं साहित्यामध्ये पुढारी आले की फारशा अडचणी, मला माहिती त्यावेळेस अशा अनेक या ठिकाणी वादंग निर्माण झालेले. पण या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष, या अहमदनगर नगरीचे जिल्ह्याचे भूमिपुत्र श्री पुरुषोत्तम भापकर साहेब, ज्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी ते सचिव, विभागीय आयुक्त या पदावर काम केलेले वरिष्ठ अधिकारी, कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून त्यांनी जी ओळख जपली, आज त्याही पेक्षा पुढे जाऊन
त्यांच्यात दडलेला साहित्यिक समोर आला आणि हे मला यापूर्वी माहीत होतं, पण आज या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष आहेत. मी त्यांचं या नगरीचा भूमिपुत्र म्हटल्यानंतर या मातीत ज्ञानेश्वरापासून अनेक नावं मी सांगितले. 21व्या शतकात आपलं नाव आहे आणि आपणही या ठिकाणी राज्याची सेवा करत करत आपलं साहित्याची गंध मात्र सोडू दिला नाही, सुटू दिला नाही. हे नक्कीच मी या निमित्तानं आज आपलं अभिनंदन करतो. खरं तर संग्राम भैया माहिती आहे, ते बोलताना बरंच काही माझ्या बाबतीत बोलून गेले. माझा आणि त्यांचं आगळं वेगळं नातं आहे. ते मला ज्येष्ठ बंधू म्हणतात, मी त्यांना कनिष्ठ बंधू म्हणतो. पण त्यांच्या नावामध्ये माझ्या नावामध्ये धनंजयाला संग्रामाशिवाय ओळख नाही आणि संग्रामात धनंजय असल्याशिवाय त्या संग्रामाची ओळख होऊ शकत नाही. आता हे झाला शब्दगंध. बाकी तुम्ही काय समजून घ्यायचे ते समजून घ्या, मला तेवढं सांगायचं. बाकी त्याचे काय आजकाल एका शब्दाचे बोलायचे वेगवेगळे अर्थ काढले जातात. म्हणून त्यांनी ये म्हणून सांगितलं की मी येत असतो. आम्ही आठवड्यातून एकदा नगरून रविवारी रात्री किंवा सोमवारी रात्री जातो, पण त्यांना कधीही त्रास देत नाही. नगरून जाताना फोन सुद्धा करीत नाही किंवा कधी भैया भूक लागली जीव घाला असंही म्हणत नाही. म्हणून त्यांनाही माहिती की हे बाबा जाता येता आपण आठवड्यातून 2दा जातोय, पण आपल्याला आमदार असून सुद्धा त्रास देत नाही. मी सुद्धा आपला मान भैया या साहित्य संमेलनाचं, तेही या अहमदनगरच्या मातीतून एवढे महान साहित्यिक घडवले, त्या संमेलनाचे आपण स्वागताध्यक्ष आहात. हे माझ्यासाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून आज या ठिकाणी मला येता आलं. खरं तर या आजच्या या संमेलनाच्या परिसराला आपण प्रसिद्ध रानकवी स्वर्गीय नाधो मानोरे यांचं नाव दिलं. काही दिवसापूर्वीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला, परंतु अनमोल काव्याच्या स्वरूपात नाधो मानोरेंनी आपल्यात, ते जरी आपल्यातून गेले असले तरी ते मात्र त्यांच्या शब्दामधून, त्यांच्या कवित्यातून, त्यांच्या अनमोल साहित्यातून आपल्यामध्ये ते नक्कीच जिवंत राहतील आणि आपण सर्वजण त्यांना जिवंत ठेवू. हाच आजच्या या संमेलनाच्या निमित्तानं आपण सर्वजण संकल्प घेऊया ही माझी या निमित्तानं विनंती आहे. निसर्ग आणि शेतीच्या काव्यात नादो नेहमी रमायचे. आज साहित्यांची शेती क्षेत्राला सुद्धा जोड मिळावी, मी त्यांच्याकडे अनेकदा गेलेलो. ही अपेक्षा व्यक्त करण्यासाठी खास मी इथे आज या ठिकाणी आलेलो. आभाळाच्या छातीखाली जो शेतकऱ्याचा खुला खजाना पसरलेला आहे, त्याचे वर्णन करताना आज नाधो मानोरांची आणि त्यांच्या शब्दाशिवाय दुसरी मला आठवण येत नाही. या नभाने या भुईला ज्ञान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे. कोणी ती पुण्य अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लगडून जावे. हे नाधोंचं हे कधी विसरू आपण शकत नाही. महाराष्ट्रात मागील 2 वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे प्रमाण फार वाढले. मी कृषी मंत्री आहे आणि आम्ही कृषी मंत्री झालो की मग शेतकऱ्यांना संबोधित करणं, त्याच्यापेक्षाही आमच्याकडून शेतकऱ्यांच्या वेगळ्या अपेक्षा असतात. मग त्याच्यात अनुदानाचं असतं, कधी कर्जमाफीचं असतं, पाऊस जास्त पडला तर विम्याचं असतं, कमी पडला तरी विम्याचं असतं. फक्त भौतिक गरजेसाठी शेतकरी आमच्याकडे पाहतो, त्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांसाठी एखादं तुमच्या शब्दातून
आत्महत्या न करण्याचं वर्णन करून सांगायचा प्रयत्न केला तरी तो त्यांना पटवू शकत नाही. म्हणून माझ्या आजच्या इथं उपस्थित सर्व साहित्यिकांना हात जोडून विनंती आहे की येणाऱ्या काळात आम्ही आमची जबाबदारी यशस्वी पार पाडतोय की या महाराष्ट्रात एकाही शेतकऱ्याने आत्महत्या करू नये अशी व्यवस्था निर्माण करायची. पण या आपल्या साहित्यातून सुद्धा अशा काही गोष्टी या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये कधीच आपलं जीवन संपवायचा विचार येऊ नये असं साहित्य निर्माण करण्याची शपथ आज आपण या निमित्तानं घ्यावी ही माझी कळकळीची विनंती आहे. खरं तर एक उदाहरण द्यायचं झालं आजच्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीचे वर्णनच करायचे झाले तर आम्ही मोठी मोठी भाषणं करतो, आकडेवारी म्हणतो. पण एखादा कवी जर 4 ओळीत मांडतो शेतकऱ्यांच्या मानसिकतेचे वर्णन करताना प्रकाशजी होळकरांनी अगदी 4 ओळीत वर्णन केलं. क्षेत्र संपून जातात कोरड्याहून कोरडे, जुन्या पागोट्यांचं बोट मोजणं थांबत नाही, पंचांगातल्या तारखा बदलतात दिवस काही बदलत नाही. हे होळकरांनी आपल्या 4 ओळीमधून शेतकऱ्याची अवस्था या ठिकाणी सांगितली. म्हणून तुमच्या लेखणीतून सुद्धा शेतकऱ्यांचं दुःख सर्व समाज घटकापर्यंत पोहोचलं पाहिजे. पण ते दुःख सहन करण्याची शक्ती तुमच्या त्या लेखणीतून निर्माण झालेल्या काव्यातून, साहित्यातून, त्या शब्दातून सुद्धा जीवन जगण्याची ताकद त्या शेतकऱ्याला ते वाचल्यानंतर मिळाली पाहिजे एवढीच अपेक्षा आहे. याच्या पलीकडे आजच्या साहित्य संमेलनाच्या मधून दुसरी कुठली अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करू शकत नाही. मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे अतिशय चांगले दाखलेही दिले आहेत, पुरावे दिले. ग्रामीण साहित्यातल्या अगदी ज्ञानेश्वरापासून या सर्वच गोष्टी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या माध्यमातून ग्रामीण साहित्यिक व कवीसाठी व्यासपीठ निर्माण होणार असून साहित्य संमेलनामध्ये नवीन साहित्यकांना संधी उपलब्ध होतीये ते नक्कीच कौतुकास्पद आहे. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आपलं स्वागताध्यक्ष म्हणून भैया माणसं वाचणं कमी करा, भरपूर माणसं वाचली, आता थोडीशी पुस्तकं वाचा. वाचलेला प्रत्येक माणूस तुमच्या सोबतच आहे, पण पुस्तकं सुद्धा वाचा असा माझा ज्येष्ठ बंधू आपण म्हणलात म्हणून प्रामाणिकपणानं आपल्याला धनंजयाचा संग्रामाला हा सल्ला आहे. वाचकांची संख्या आता हळूहळू कमी होत चालली. व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, इन्स्टावर, ट्विटरवर अनेक प्लॅटफॉर्मवर आपण एवढे बिझी आहे की आपल्याला लक्षात येत नाही की आपण त्यांना वाचतोय का ते आपल्याला वाचतात. पण आजच्या या साहित्य संमेलनामध्ये जबाबदारीपूर्वक सांगतो की सोशल मीडियावर जे काही कंटेंट्स येतात, जे फिरतात, जे तुम्ही वाचतात, तुम्हाला असं वाटतंय की ते तुम्ही वाचताय, पण तुम्ही वाचत नसताय. ते सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म तुमचा मेंदू वाचतो. हे एवढं पुढे गेलंय म्हणून विचार करा, त्याच्यापासून दूर जा असं 21व्या शतकात माझ्यासारख्या एका तरुणाने म्हणणं उचित नाही. पण त्याचा उपयोग करा, सदुपयोग करा, नाही तर दुरुपयोग व्हायला वेळ लागत नाही. पण हे करत असताना सुद्धा आपली वाचनाची कला आणि वाचन हे कधीच विसरू नका एवढीच मला या ठिकाणी कळकळीची विनंती आपल्याला करायची आहे. शेवटी खरं तर मी उद्घाटक म्हणून शेवट बोलायला पाहिजे. बाळाकाका इथं आले, संग्राम भैया शेजारी, इथून 12 किलोमीटरहून तुम्ही गेलात की काका सुरू होते, भैया गेले की काका सुरू होणार आहेत म्हणून ते कदाचित मला उशीर होणार आहे म्हणून ते इथं घ्यायला आले. इथून मला बीडचा दौरा आहे त्यामुळे मी अगोदर बोललो. मी व्यासपीठाची संमेलनाच्या अध्यक्षांची आणि स्वागतांची क्षमा मागतो, स्वागत अध्यक्षांची. पण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं शेवटी मला एवढंच सांगायचं की अनेक वेळा ग्रामीण साहित्य संमेलनावर प्रश्न उपस्थित केले जातात. अशा संमेलनाची गरज काय म्हणून विचारले जाते. असे प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना कवी कुसुमाग्रजांनी कवितेतून उत्तर देऊन ठेवलं आहे.
या जगातून प्रतिभावान बुद्धिवंत साहित्यिक यांचे महत्व कमी झाले तर काय होईल ते कवी कुसुमाग्रज म्हणतात. फार महत्वाचं आहे, आपण सर्वांनी ऐका. आम्ही कोण म्हणून काय पुसासी, आम्ही कोण म्हणून काय पुससी, आम्ही असू लाडके देवाचे, आम्ही असू लाडके देवाचे, दिदिले असे जगत हे आम्हास खेळाया, आम्हा वगळा गतप्रभ, आम्हा वगळा गतप्रभ, जनी होतील तारांगणे, आम्हाला वगळा विकेल कवडी मुळावरी हे जिने. हे कुसुमाग्रज नाही, ग्रामीण साहित्यांसाठी लिहून दिलेले, ज्या ग्रामीण साहित्याच्या वर अनेक आरोप झाले त्यावर लिहून या ठिकाणी ठेवलेल्या या गोळी. माझ्या आजच्या या उद्घाटन समारोपाचा उद्घाटक या नात्यानं भाषण करताना शेवटी हे सभागृह नाधो मानवरांचं, या नगरीला नाधो मानवरांचं नाव आपण दिलं आहे. शेवटी त्यांची कविता वाचल्याशिवाय त्यांच्या शब्दातून त्यांच्यातला सर्वसामान्य शेतकऱ्यांचा गंध वर्णन होऊ शकत नाही. या नभाने या भुईला दान द्यावे, तीच कविता पूर्ण करतो. या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे. कोणती पुण्य कशी येती फळाला, कोणती पुण्य कशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लगळून जावे. या नभाने या भुईला दान द्यावे आणि माझ्या पापणीला पूर यावा, माझ्या पापणीला पूर यावे. पाहता सुगंध कांती सांडलेली, पाहता सुगंध कांती सांडलेली, पाखरांची खेळ मी मांडून गावे. गुंतलेला प्राण या रानात माझे, गुंतलेला प्राण या रानात माझे, फाटकी ही झोपडी काळीज माझे. मी असा आनंदून बेहोश होतो, शब्द गंधे तुम्हाला वाहून घ्यावे, शब्द गंधे तुम्हाला वाहून घ्यावे. खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या साक्षीनं या साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. मला उद्घाटक या नात्यानं भैया आपण निमंत्रित केलं त्याबद्दल मी आभार मानतो आणि मी आपल्या सगळ्यांची क्षमा मागून इथून पुढे भैया आपण परवानगी दिली तर मी पुढे बीडला मला थोडेसे काही पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत, आपल्या सगळ्यांची रजा घेतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. नामदार धनंजय नादो महानोर साहित्य नगरीच्या निमित्ताने नादो महानोरांच्या ओळी आम्हाला सांगितलं. अत्यंत अभ्यासू साहित्यिक असं आपलं मनोगत आम्हाला सगळ्यांना भावलं. आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय बाळासाहेबजी आजबे काका हे उपस्थित आहेत. मी आमदार धनंजयजी मुंडे साहेब आपल्याला विनंती करतो की आपण आमदार बाळासाहेबजी आजबे यांचा सन्मान करावा. आमदार लहूजी कानडे हे सन्मान करतात. खरं तर राज्याचे कृषी मंत्री नामदार धनंजयजी मुंडे साहेबांचं एक आगळं वेगळं भाषण. खरं तर त्यांच्या वक्तृत्वाचे आपण अनेक जण चाहते आहोत, त्यांची भाषणं आपल्याला नेहमी ऐकावीशी वाटतात. पण आज साहित्य संमेलनाच्या माध्यमातून त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण असं अहमदनगर महानगरपालिका शब्दगंध साहित्य